अर्थसंकल्पानंतर लगेच शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसानचा 22वा हप्ता. होय, या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. पंतप्रधान किसान योजनेचा 22वा हप्ता. केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजे पीएम किसान योजना भारतातील लाखो अन्न पुरवठादारासाठी वरदानापेक्षा कमी नाही. आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत 21 यशस्वी हप्ते जारी करण्यात आले आहेत, जे लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवते आणि आता देशातील शेतकरी 22व्या हप्त्याकडे लक्ष देत आहेत. तर शेतकरी बांधवांनो, अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2026 रोजी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पादरम्यान सरकार शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या बातम्या जाहीर करू शकते, अशी अटकळ आहे. साधारणपणे हप्ते भरण्याचा कालावधी 4 महिन्याचा असतो. शेवटचा हप्ता नोव्हेंबर 2025 मध्ये मिळाला होता, ज्याच्यामुळे फेब्रुवारी 2026 ही अंतिम मुदत महत्त्वाची बनली आहे. हा ₹2000 हप्ता मिळवण्यासाठी डीबीटीद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल. शेतकऱ्यांना वेळेवर अनिवार्य ई-केवायसी आणि आधार सीडिंग प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतील. तर शेतकरी बांधवांनो, पुढे सांगायचं म्हटलं तर पुढली पायरी. नियमानुसार प्रत्येक हप्त्यामध्ये अंदाजे 4 महिन्याचे अंतर असते. त्यामुळे 22वा हप्ता फेब्रुवारी 2026 मध्ये जारी होण्याची शक्यता जास्त आहे. तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ₹6000ची आर्थिक मदत देते. ही रक्कम ₹2000च्या 3 समान हप्त्यामध्ये थेट बँक खात्यात हस्तांतरित केली जाते. याचा प्राथमिक उद्देश शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि इतर लहान शेतीविषयक गरजा पूर्ण करण्यास मदत करणे आहे. तर शेतकरी बांधवांनो, पुढे सांगायचं असल्यास 2026चा अर्थसंकल्प आणि 22वा हप्ता यांच्यातील संबंध. मोदी सरकारचा पूर्ण अर्थसंकल्प फेब्रुवारीमध्ये सादर होणार आहे. 22वा हप्ता अर्थसंकल्पानंतर लगेच किंवा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. तथापि अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in वर सध्या फक्त 21व्या हप्त्याचा डेटा उपलब्ध आहे आणि नवीन तारखेबाबत कोणतीही अधिकृत सूचना जारी केलेली नाही. शेतकरी बांधवांनो, 22वा हप्ता मिळवण्यासाठी आवश्यक अटी. जर तुम्हाला तुमच्या बँक खात्यात कोणत्याही व्यत्ययाशिवाय ₹2000 जमा करायचे असतील, तर या 3 गोष्टींकडे विशेष लक्ष द्या. ई-केवायसी. पीएम किसान पोर्टलला भेट द्या. तुमचे प्रत्यक्ष किंवा OTP आधारित ई-केवायसी पूर्ण करण्याचे सुनिश्चित करा, त्याशिवाय हप्ता उशीर होऊ शकतो. आता पहिलं मुख्य आहे आधार सीडिंग. तुमचे बँक खाते आधारशी लिंक केलेले असणे आवश्यक आहे आणि डीबीटी सक्षम असणे आवश्यक आहे. जमीन सीडिंग. तुमच्या अर्जात जमिनीच्या कागदपत्राची पडताळणी पूर्ण करणे आवश्यक आहे. शेतकरी बांधवांनो, पीएम किसान पोर्टलवर स्थिती कशी तपासायची? शेतकरी खालील चरणांचे अनुसरण करून त्यांच्या पुढील हप्त्याची स्थिती तपासू शकतात. प्रथम, pmkisan.gov.in वर जा. होम पेजवरील तुमची स्थिती जाणून घ्या पर्यायावर क्लिक करा. तुमचा नोंदणी क्रमांक आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा. तर शेतकरी बांधवांनो, तुमचा नोंदणी क्रमांक आणि कॅप्चा कोड एंटर करा. डेट डेटा याच्यावरती क्लिक करा, म्हणजे डेटा मिळवा. वर क्लिक केल्यानंतर तुमची संपूर्ण पेमेंट माहिती स्क्रीनवर दिसेल. तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.